तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीतनं आता निळवंडे धरणाच्या परिसरात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण होणार आहे। मोदींच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आणि अकोले या दोन वेगवेगळ्या ठिकाणी इतर प्रकल्पांचं लोकार्पण देखील होणार आहे। सकाळी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साई दर्शन घेतलं आणि आता मोदी हे निळवंडे धरणा परिसरात दाखल झालेले आहेत। निळवंडे धरणाकडे ते काही वेळापूर्वी रवाना झालेले होते। आता मोदी निळवंडे धरण परिसरात पोहोचलेले आहेत। त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण होणार आहे। इतरही महत्त्वाचे विकास प्रकल्प आहेत, त्यांचंही लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साई दर्शन घेतलं, साई चरणी ते लीन झाले, पाद्यपूजन मोदींच्या हस्ते झालं, पूजा देखील पार पडली आणि आता मोदी निळवंडे धरणाच्या परिसरात पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण होणार आहे। इतरही महत्त्वाचे प्रकल्प आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आणि अकोलेचे, ज्यांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। लैलेश बारगजे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। लैलेश, निळवंडे धरण परिसरात पंतप्रधान दाखल झालेत, काय अधिक अपडेट्स? निश्चितच आता काही क्षणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 3 हेलिकॉप्टर कालव्याच्या परिसरात दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही क्षणामध्ये निळवंडे प्रकल्प जो आहे त्याचं जलपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडेल। या धरणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक नैसर्गिक धरण आहे, ज्याला एक नैसर्गिक साईट म्हटलं जातं। एकाच ठिकाणी बांध टाकून ही धरण बांधण्यात आलेलं आहे आणि हे धरण जवळपास 46 वर्षापासून या प्रकल्पाचं काम सुरू होतं, जे आता 46 वर्षानंतर पूर्ण होत आहे आणि या धरणामुळं 110 गावांच्या शेतीच्या पाण्याची सोय होणार आहे। त्याबरोबरच अकोले असेल, संगमनेर असेल किंवा राहाता, कोपरगाव या तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटणार आहे। अनेक वर्षांपासून हे धरण पूर्ण होण्याची वाट पाहत असलेल्या आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळालेला आहे। हे असं एक वैशिष्ट्यपूर्ण धरण आहे की याला 4 कालवे आहेत। त्यात हे 4 कालवे असलेलं हे धरण आहे। त्याला एक कालवा जो आहे उजवा कालवा, तो त्या कालव्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळं अकोले तालुक्यात हे धरण आहे। मात्र अकोले तालुक्यातीलच शेतकऱ्यांना पाणी सध्या मिळणार नाहीये या प्रकल्पाचं, त्यामुळं काहीशा प्रमाणामध्ये अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची असेल किंवा आमदारांची असेल थोडीशी नाराजी होती, मात्र ती काही दिवसातच पूर्ण होईल असं देखील आमदारांनी स्पष्ट केलेलं आहे काही वेळापूर्वी। हे धरणाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या धरणामुळे ह्या धरण ज्यावेळेस प्रस्तावित करण्यात आलं होतं त्यावेळेस ह्या काही साइट्स पाहिल्या, जागा पाहिल्या, तर हे 3री जागा आहे ज्या ठिकाणी हे धरण पूर्ण झालेलं आहे। कारण या आधी 2 जागेवर या धरणाचा प्रस्ताव हे झालेला होता। 1970 पासून या धरणाच्या पूर्ण होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या 2 साइट रिजेक्ट झाल्यानंतर 3ऱ्या साईटवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे। साधारण 8.32 TMC पाणी साठा क्षमता असलेलं हे धरण आहे आणि या धरणामुळं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे। नक्की लैलेश, नरेंद्र मोदींचा पुढचा कार्यक्रम कसा असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी जलपूजन आणि कालव्याचं लोकार्पण करतील। यानंतर पुन्हा शिर्डी येथे जातील। काकडी विमानतळाच्या बाजूलाच एक शेतकरी मेळावा आहे आणि त्या ठिकाणीच आणखी काही लोकार्पण सोहळे त्या ठिकाणावरून ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होणार आहेत। त्यामध्ये अहमदनगर येथे असलेलं आयुष रुग्णालय जे आहे त्याचं देखील लोकार्पण सोहळा पूर्ण त्या ठिकाणी होणार आहे। त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची ज्या योजना आहेत त्याचं देखील लोकार्पण त्या काकडी विमानतळाच्या बाजूला असलेल्या कार्यक्रम होणार आहे। नक्की, धन्यवाद लैलेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। विठू माऊलीचा गजर म्हणजे